भव्य दिव्य असं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तुमची आमची हक्काची आपुलकीची स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. ट्रिपल एस गावदेवी चषक वेहेळे 2024 चा थरार रंगताना आपल्याला पाहायला मिळतो आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामधील ही हाय व्होल्टेज मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. बघा जय दुर्गा सुरई टीम आपण सज्ज व्हायचंय याची नोंद घ्या. जय दुर्गा सुरई आपण लक्ष द्यायचं. जर आपण मॅच पाहत असाल तर आपण रिपोर्ट करायचं आहे. यानंतर आपली मॅच आहे याची देखील दक्षता घ्या. सरळ स्पीडअप करा. दोन्ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत्या. बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज ज्यावेळेस आपण पाहतोय सुरई ब या टीमचं आपण पाहतोय इथे मात्र अतुल पाटील आणि त्या समवेत आपण पाहतोय अखिल यावेळेस फलंदाजीसाठी आहे. एका बाजूला अतुल पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती आहे तर स्ट्राईक वरती अखिल वजे डावखुरी आताचा फलंदाज. पहिला षटक जर पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज ललेशला आपण पाहतोय. ललेश पाटील यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. हे 4 षटकाची मॅच आहे. यस मॅचला इथे मात्र होईल सुरुवात. ग्रीन सिग्नल येतो पंचांच्या माध्यमातून दोन्ही टीम्सला देऊया आपण शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल. हो यावेळेस मात्र पहिलाच बॉल खोलवर टप्पाचा यॉर्क लेंथला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लीडिंग एज पाहायला मिळाली. धावांचं शेगणेश होत असताना सुरई टीम्स आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचं खातं खोललं आणि वैयक्तिक देखील खातं खोलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज अखिल आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस आपला पाहतोय. हो यावेळेस मात्र खोलवर टप्पाचा बॉल. इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळलाय. 38 सर्कलच्या बाहेर बॉल धाव जातोय. क्षेत्ररक्षक यावेळेस मित्र म्हणून थोडंसं चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचा जर विचार केला तर धावा इथे मात्र जिथे एक धाव होती तिथे कन्व्हर्जन झालं 2 मध्ये. 2 धावा तिथे मात्र एकवडण्यात आल्या. नक्कीच एक एक धाव क्रिकेटमध्ये आपण पाहतोय महत्वाची असते आणि त्याचप्रमाणे इथे मात्र हे मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येस पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे ललेश. हो यावेळेस मात्र बिरकावून दिले स्क्वेअर लेगच्या दिशेने. फटका इथे मात्र थांबणार नाहीये. फटका जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार 4 धावा. बड्डे बॉय बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अतुल पाटीलला. मागच्या मॅचचा हिरो. हो परत एकदा आडवा बॅटने पुल करण्याचा प्रयत्न होता. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. या मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. डीप मधून क्षेत्ररक्षकने या बॉल कलेक्ट केलं फेकला. चांगलं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. एक धावच मिळेल एका धावीच्या मदतीने. धावफलक जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ झाला. पुढचा बॉल यावेळेस
हो यावेळेस मात्र ओव्हर द कव्हर्स फटका सजवायचा होता क्षेत्ररक्षक तिथे मात्र जज करतोय चुकी मैदानात होत असताना लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. आता जेल इथे मात्र टिपली गेली होती परंतु निसटला शेवटच्या क्षणी इथे मात्र ही कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला मिळते. तेवढी महाग यावेळेस मात्र कॅच ही आपल्याला पाहायला मिळेल लागेल कारण की दोन्ही मातबदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक बॅटिंग करत असताना अतुल पाटील आणि अखिलला आपण पाहतोय दोन्ही विस्फोटक बॅट्समन म्हणून ज्यांची ओळख आहे हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अतुल पाटील ऑन स्ट्राईक. हो यावेळेस मात्र बिरकावून दिले मागे पूर्णपणे खेळून इथे मात्र क्षेत्ररक्षक फक्त बनेल प्रेक्षक जाईल सीमारेषा पार आलेला शौकार 4 रन्स. या 4 धावेच्या मदतीने जर विचार केला तर एक षटकाच्या अखेरीस धावफलक पोहोचला तब्बल 13 ऑन बोर्ड 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लॉस ऑफ 0 विकेट जमेची बाजू जर पाहिली तर नक्कीच सुरई संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते कारण की जर विचार केला तर एकही विकेट आतापर्यंत गेली नाहीये. 13 धावा धावफलकावरती आणि दोन्ही सलामीर जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये दोन स्तंभ सारखे उभे आहेत. दुसरं षटक यावेळेस घेऊन आलाय वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन आला आकाश पाडील आपण पाहतो राईट आर्म उर्ध विकेट यावेळेस बॉलर सज्ज झाला 38 सर्कल मधून यावेळेस रनअप घेत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चुरशीची लढत आहे कोट जिंकेल सामना आणि फाईट करेल जय दुर्गा सुरई या संघासमोर. हो यावेळेस मात्र डॉट बॉलची सांगता बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. एसटी रक्षकाचा चेंडू विसावतो डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण आहे कारण की दोन्ही मातबदार संघ आमने सामने फाईट करतात. एका बाजूला देवरुंग संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुरई बी ही टीम फाईट करते. जो सामना हा सामना जो जिंकेल तो नक्कीच फाईट करेल सुरई ए या संघासमोर. हो यावेळेस मात्र हवेमध्ये प्रहार करायचा होता इथे मात्र चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र धक्का क्रमांक पहिला फलंदाज अखिल बॅक टू टॅक आउट. मधुर असं संगीत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो ऐकायला मिळतोय आणि की मनोरंजन खूप आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये ही आजचा पहिला दिवस आहे आणि नक्कीच एक चांगली आजच्या दिवसामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळालेत आणि त्याचबरोबर सर्व प्रेक्षकांना असेल मान्यवरांना असेल डीजे मास्टरने माझा वेडा करून सोडलाय. डीजे अभि सुप्रसिद्ध असे डीजे मास्टर आहेत. 13 धावा फलकावरती पुढचा बॉल. ओहो यावेळेस मात्र घुटना टेक और षटकार देख आलेला ब्रायडेड षटकार 6 धावा. नक्कीच एका बाजूला विचार केला तर अतुल पाटील आणि निशांत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विचार केला तर आक्रमक बॅटिंग म्हणून ओळखलं जाणारी ही सुरई टीम आपल्याला पाहायला मिळते. त्याप्रमाणे या टॉस होत असताना मोहन सर म्हटले हे नक्कीच आक्रमक बॅटिंग लाईनअप त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे आता मात्र ते दाखवत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो यावेळेस मात्र नजाकत बराचसा स्ट्रोक पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक धावतोय एक धाव कंप्लीट दुसरा धावाचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले तब्बल 21 या आकड्यावरती. शेबस संख्या 21 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतो. 21 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय 21 धावा धावफलकावरती आहे. शांतचा संयमीचा खेळ इथे मात्र चालू दुपारचं 17 आपण पाहतोय
चांगले मॅचेस ते मात्र मैदानाच्या आतमध्ये लढताना आपल्याला पाहायला नक्कीच मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय राईट हँड ओव्हर द विकेट. बॉल तयार आहे. ओहो यावेळेस मात्र काय क्लाच फटका. ओहो चांगला फटका इथे मात्र आपण पाहतोय. वन बाउंड सीमारेषा पार अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणार असा क्लाच फटका आणि या फटकाचा चटका लागत असताना देवरुंग संघाला आलेला चौकार. 4 नक्कीच देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 25 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात मी तर म्हणेन यावेळी सुरई संघाने केली आहे. ओहो यावेळीच मात्र समालोचन कक्षाला सलामी देणारा हा आलेला ब्रँडेड हाय अँड ह्यूज षटकार 6. नक्कीच काय बल्लेबाजी यावेळी होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्या प्रकारे जर विचार केला सुरुवात केली होती एका बाजूने नक्कीच अतुलने, त्याचप्रमाणे दुसऱ्या षटकामध्ये मात्र निशांनी का बॅटिंग केली. कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावांचा जर विचार केला तर तब्बल 31 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 31 ऑन बोर्ड. 12 बॉलचा खेळ झालाय आणि 31 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. त्या 12 बॉलमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल पाहावं लागेल. त्या प्रकारे नक्कीच जर विचार केला धनंजय सर ज्यावेळेस टॉस बॉक्समध्ये मोहन सर कॅप्टनला विचारलं किती धावांचं लक्ष असेल तो नक्कीच बोलला होता 60. आणि यावेळेस देखील त्याच प्रकारे इथे बॅटिंग करत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण आहे की 60 धावा बनवतील का ते देखील पाहावं लागेल. कौतुक करावं तितकं कमी आहे सुरई टीमचं. कमालीची कॉन्फिडन्स आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय कॅप्टन कडून देखील आणि खेळाडूंकडून देखील आपल्याला पाहायला मिळाला. येस राईट आर्म राऊंड द विकेट. तिसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक. ओहो यावेळीस मात्र मोठा मासा गाला लागत असताना परतावं लागेल इथे अतुल पाटीलला. बॅक टू द आउट फलंदाज बाद. थँक्यू डीजे. सलग आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती विकेट ऑन अ हॅट्रिक असलेला गोलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये आजचा पहिला दिवस आहे आणि आज पहिल्याच दिवसामध्ये हॅट्रिक संपादित होईल का पाहावं लागेल. हो यावेळेस कवच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक बनेल इथे मात्र फक्त आणि फक्त प्रेक्षक. आता मात्र जाईल सीमारेषा पार आलेला हा
क्लासिकल 4 रन्स चौकार. त्याचा जर विचार केला प्रत्येक खेळाडू मात्र मोठमोठ्या फटकांची आतिषबाजी करायला इथे मात्र आलाय. इथे मात्र चुकी पुनश्च एकदा मैदानात घडत असताना एका षटकामध्ये मात्र आपण पाहतो आता ही तिसरी विकेट इथे मात्र प्राप्त केली आहे ती म्हणजे ओमकारने. वा कमालीची गोलंदाजी यावेळेस होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 1 मोर विकेट डाऊन. विनायकला मात्र परतावा लागेल फलंदाज बाद. वेद पाटील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आला इनॅट नंबर 6 वरती आणि ट्रॅक वरती नक्कीच ओमकार गोडेचं मात्र कौतुक करावं तितकं कमी आहे. पुढचा बॉल. ओहो यावेळीस मात्र आल्या आल्या हवाई फायर. फटका फसलाय. तू चल मे आया असं जिथे सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये होत असताना खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय. वन्स मोर डीजे. यस विकेट. काय कमालीची गोलंदाजी आहे. एका षटकामध्ये मात्र आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय आणि 4 विकेट मात्र प्राप्त केलेत ते या ओमकार गोडेने. आता मात्र ओमकार गोडे हे मात्र नाव नाही तर फक्त ब्रँड बनला. शेवटचा बॉल आहे. परत एकदा हवाई फायर केले. आता पुनश्च एकदा संधी आहे. इथे मात्र चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. असं नॉट आउट असेल. 2 धावा इथे मात्र यस आउट आहे. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल आणि आता मात्र धक्का क्रमांक 7वा लागत असताना संघाला आपण पाहतो इथे मात्र 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावांचा जर विचार केला धावा जाऊन पोहोचलाय तब्बल 36 या आकड्यावरती. 36 ऑन बोर्ड. शेवटचं षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती आलेशला आपण पाहतोय. बॅटर आपण पाहतोय आलेश आला. ऋतिक गोडेला आपण पाहतोय की तिसऱ्या षटक आपण पाहिलं ओमकार गोडेचं होतं. शेवटचं षटक घेऊन आलाय ऋतिक गोडे. काय कमाल करेल आपल्या संघासाठी पाहावं लागेल. परंतु कौतुक करावं तितकं कमी ओमकार गोडेचं. कारण की फक्त आणि फक्त एकच धाव इथे मात्र आपण पाहतोय. 5च धावा फक्त मात्र खर्च केल्यात ते म्हणजे ओमकार गोडेने आणि 4 विकेट मात्र प्राप्त केल्यात. कमालीची गोलंदाजी. निशांचा जर विचार केला तर वैयक्तिक 18 धावांची पारी इथे मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निशांत पाटील आल्या आल्या मी तर म्हणेन यावेळेस आक्रमक बॅटिंग त्यांनी मात्र केली होती. त्यामध्ये जर विचार केला 18 धावांची पारीमध्ये 2 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि एक डबल सुरुवात इथे स्कोर कार्डवरती खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल. पहिल्या बॉल डॉट बॉलची सांगता झाली. हा दुसरा बॉल आपल्या समोर. हाफ ट्रॅकर बॉल. इथे मात्र फटका फसलाय की काय. मिड ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाहीये. तिथे मात्र चुकी मैदानाच्या आतमध्ये घडत असताना आम्हीच मात्र किती महाग ठरते ही कॅच पाहावं लागेल. कारण की मोठी विकेट होती. गोल्डन विकेट यावेळेस आपण पाहतो. यावेळेस निशांत पाटील ची इथे मात्र जेल निसटली आहे. 37 धावा धाव फलकावरती. 37 ऑन बोर्ड. 37 धावा धाव फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. शांत संयमीचा खेळ चालू आहे आपण पाहतोय.
जयदुर्गा सुरई टीम आपण आला असाल तर नक्कीच रिपोर्ट करायचं. पुढचा बॉल यावीस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतो. मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय. पहिल्या धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा मानस होता परंतु धाडस नव्हतं. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावरती. 38 रन्स ऑन स्कोर कार्ड. 38 धावा धाव फलकावरती अद्याप पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 3 बॉल पहिल्या 17तील शेवटचे 3 बॉल. स्लोवर गती चेंज ऑफ इथे गती आपल्याला पाहायला मिळते परंतु इथे दिशाभूल होत असताना गोलंदाज ऑफ स्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव इथे मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होईल. आणि धावांचा जर विचार केला धावा जाऊन पोहोचल्यात 39 या अंकावरती. 39 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ नक्की समाप्त झाला आहे. उर्वरित अजून 3 बॉल उर्वरित आहेत. पुढचा बॉल शफलून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फटका लाजवाब आहे. देखना फटका इथे मात्र OTT ओव्हर द टॉप आलेला हा क्लासिकल षटकार 6. शेवटचे 2 बॉल. परत एकदा शफलून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. इथे मात्र जेल टिपली गेली आहे. निशांतला परतावं लागेल. वाघाची शिकार इथे मात्र केली आहे. फलंदाज बाद. शेवटचा आपण पाहतोय. शेवटचा बॉल बॅटिंगला आलाय जतीन पाटील. शेवटचा बॉल आहे. धावांचा जर विचार केला तर 45 धावांवरती स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 45 ऑन बोर्ड. 1 टू गो. शेवटचा बॉल आहे. किती धावा यावेळेस आपल्याला पाहावं लागेल. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल शेवटच्या बॉलवर. 4 षटकांची मॅच आहे. महत्वपूर्ण ही मॅच आहे. ओहो अतिरिक्त धाव इथे मात्र याचं वाईटचं इथे मात्र एक धाव तर ऍड होईल परंतु याचं धावचीच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. 46 धावा फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. 46 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल. 46 धावा फलकावरती 50 धावांवरती पोहोचण्याचं लक्ष्य असेल का पाहावं लागेल. शेवटचा बॉल आहे. जर चौकार किंवा षटकार आला तर 50 नक्कीच या संघाचं कंप्लीट होईल परंतु जर विकेट किंवा एक धाव आली तर नक्कीच स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकेल. नक्कीच 46 धावा फलकावरती 46 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल. हो यावेळेस मात्र स्विंग अँड मिस डॉट बॉलची सांगता. पहिलं सत्र इथे मात्र समाप्त झालाय. 46 धावा फलकावरती आणि 47 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये नक्कीच देवरुख संघाला आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 24 बॉल आणि 47 धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळेल. ट्रिपल एस गावदेवी चषक वेळ 2024 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. येणारे 24 बॉल आणि 47 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कंपल्सरी चेजिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचं काढताना नियम आहेत. सगळं अशी दर्जेदार दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 4 दिवसांची ही स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन प्रत्येक घरोघरात पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं केले ते म्हणजे ट्रिपल एस लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कॅप्चर केली जाते आणि 7 समुद्र पार नेण्याचं काम हे संपूर्ण टीम्स आहे.
कौतुक करावं तितकं कमी. गुड क्वालिटी अँड गुड क्लॅरिटी त्यांचं ब्रीथ वाक्य आहे. आणि नक्कीच निशांत पाटील वेळे नक्कीच क्रीडांगणावरती दोन्ही टीम सज्ज झालेत. ऑफिशियल पंच चला विनंती असेल आपल्याला. तसं दोन्ही पंच इथे मात्र ऑफिशियल जात असताना मैदानाच्या आतमध्ये अर्थानं कौतुक करत कमी पंचांचं उत्कृष्ट असे पंच आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला मिळाले. प्रल्हाद पाटील सर असतील, तदनंतर नक्कीच निखिलजी बजागे सर, तदनंतर सन्मान्य दिनेशजी भांबरे सर, तिन्ही पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. आणि कौतुक करा तितकं कमी आहे. चांगलं डिसिजन त्यांच्या माध्यमातून, फेअर डिसिजन आज आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. तेच वळूया मॅचकडे. आपण पाहतो एका बाजूला टीम जयदुर्गा सुरई बी ही टीम खेळते, तर दुसऱ्या बाजूला जय चुटी देवरुंग हा संघ मात्र खेळतोय. दोन्ही नावाजलेले संघ, विस्फोटक संघ भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट मधले आमने सामने फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता मात्र हा सामना कोण जिंकेल हे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण आहे. हाय व्होल्टेज टफ मॅच पाहायला मिळते. 4 षटकाची मॅच आहे. दुसरं सत्र आता मात्र चालू होतं. येणारे 24 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती आपण पाहतोय बॅटिंग करत असताना बलवंत आणि हरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एवन जोडी, सलामी जोडी टीमची संघाची. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय अतुल पाटील बड्डे बॉय. आज मात्र बड्डे बॉय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. पहिला बॉल, ओहो चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 4 वाजून 16 मिनिटांनी इथे मात्र पहिला बॉल टाकण्यात आला. 17 मिनिटाचा अवधी असेल सुरई बी टीम आपल्याकडे 3 षटक हाताळण्यासाठी. नियम आणि अटी चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. आमचे साथी स्कोरर, ऑफिशियल स्कोरर आहेत भिवंडीमधील एक नामवंत स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आहे धनंजय पाटील सर आमच्या समय जॉईन आहेत. आणि चांगला आजच्या दिवसाला मात्र आम्हाला साथ दिली आहे. ओहो चुकी घडली आहे मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे होप्स होते या क्षेत्ररक्षकावरती, परंतु इथे मात्र चुकी घडली आहे या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात, एकवडल्या जातात. धावांचं श्री गणेश होत असताना देवरुंग या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ऑन बोर्ड. 2 धावा धाव फलकावरती आहे. पहिले षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे अतुल पाटीलचं. कोण जिंकेल आणि फाईट करेल सुरई ए या टीम समोर पाहावं लागेल. नंतरची मॅच नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. बिग फाईट बॅटल. पुढचा बॉल, ओहो यावेळेस मात्र लॉंग लॉंग बिग अवे आलेला हा आउट ऑफ द पार्क षटकार 6. देण्याचं काम केलं या स्कोर काढला. धावांचा विचार केला धावफलकावर पोहोचले तब्बल 8 या धावसंख्येवरती.
8 ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. पाठलाग करायचे ते म्हणजे 47 धावांचा अजून 39 धावा बनवायच्या. 3 बॉल आणि 8 धावा. पुढचा बॉल. हो, यावेळेस मात्र पूर्णपणे फटका लाज जवाब आहे. हा हिरा या मैच मध्ये चमकत असताना ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. और हीरे की चमक रखनी है तो अंधेरों में चमको, धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है. षटकार 6. काय मॅच इथे मात्र पूर्णपणे टीट फॉर टाट जसं तसे उत्तर देण्याचं काम मात्र इथे केलं. ज्या प्रकारे निशांत पाटील आणि अतुल पाटील बॅटिंग करत होता त्याचप्रमाणे प्रति उत्तर इथे मात्र दिला या फलंदाजाने. काय कमालीची जेल सोडली, त्यानंतर 2 षटकार आले. कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण असतं, त्याचं प्रति उत्तर आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. आता मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं मात्र कमबॅक केलं, परंतु 2 षटकाराचा जर विचार केला तर नक्कीच दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन पाहायला मिळालं असतं. ते म्हणजे बॅट्समन आपण पाहतोय बळवंतचा, पण इथे मात्र झेल टिपला गेला नाही आणि 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. वॉट अ कमबॅक. हो, यावेळेस मात्र गॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतो. इथे मात्र रेक्साच्या दिशेने फटका टेकला. एकच धाव मिळेल, एका धावावरती समाधान मानावं लागतं. धावांचा जर विचार केला तर 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन बोर्ड. एका षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आहे. 15 धावा धावफलकावरती आहे. जमेची बाजू म्हटलं तर नक्कीच आपण पाहतोय देवरुख संघाची आपल्याला पाहायला मिळते. बालेम सामना आहे. पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला तर नक्कीच सुरई बी टीमचा स्कोर होता 1 षटकानंतर 13 धावा, परंतु 2 धावा जास्त म्हणजे 15 धावा एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती घेऊन आला. आपण पाहतोय निशांत पाटीलला. यावेळेस दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक निशांत पाटील आपण पाहतोय. नक्कीच जर विचार केला तर 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. 15 धावा धाव फलकावरती आहेत. अजून जर विचार केला तर 32 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 18 बॉल आणि 32 धावांची गरज. ओहो, हवाई फायर केलाय. क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. पाहावं लागेल इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय. मिळेल पूर्णपणे या 6 धावा आलेला षटकार 6. या 6 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 21 या आकड्यावरती. 21 ऑन बोर्ड. त्यावेळेस एका बाजूने बळवंतने बॅटिंग सुरुवात केली होती, हवाई फायर, परंतु आता मात्र हरेश पण बोलतोय मी काही थांबणार नाही. 6 धावेच्या मदतीने सुरुवात तर केली. ओहो, दुसरा देखील फटका लाज जवाब आहे. एक शेर तो दुसरा सव्वा शेर आलेला हा. 1 बाउंड सीमारेषा पार. चौकार 4. काय बॅटिंग यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हरेश पाटील ऑन फायर. नक्कीच बलवंतला आपण पाहतोय यावेळेस बॅटिंग करतोय. त्याने बळवंतचा विचार केला तर एक मोठा खेळाडू आहे आणि कडक अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. डावखुरी आताचा फलंदाज आहे. विस्फोटक अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते बळवंतच्या माध्यमातून. हो, यावेळेस मात्र कव्हर्सच्या दिशेने फटका सजवलाय. काय फटका आहे. मिस्टर 360 म्हणून नक्कीच ओळखला जाईल खेळाडू. फक्त लेग साइड नव्हे तर ऑफ साइडला देखील आपल्याला फटके त्या माध्यमातून पाहायला मिळतात. आलेला हा क्लासिकल चौकार 4 धावा. 25 धावा फलकावरती 25 ऑन बोर्ड.
29 धावा फलकावरती, 29 ऑन बोर्ड. 29 धावा फलकावरती, 29 ऑन बोर्ड. हो यावेळेस मात्र परत एकदा मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र एक धाव पाहायला मिळते, एक वडण्यात आली. 30 धावा फलकावरती फक्त आणि फक्त. अजूनही जर विचार केला तर 17 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एका बाजूला ही मॅच मात्र आता झुकताना दिसते की काय. एक महत्वाची विकेट ही मॅच मात्र पलटू शकतो. नक्कीच आतापर्यंत विचार केला तर तब्बल 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि 30 धावा हे बलवंतच्या नक्कीच बॅट मधून आलेले 30 धावा आहेत. पूर्णपणे एका बाजूने एका हाताने तलवार लढत असताना या संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ट्रॅक वरती पुन्हा एकदा पाहतोय निशांत पाटील, स्ट्राइक वरती हरेश पाटील आहे. राईट मोर द विकेट. ओहो यावेळेस मात्र भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक, खाली जज करतोय. इथे मात्र चांगलं कलेक्शन पाहायला मिळतोय. चांगला बॉलला इथे मात्र स्टॉप केला. एक धाव इथे मात्र मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक जम पोहोचेल तब्बल 31 या आकड्यावरती. 31 ऑन बोर्ड. 31 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल आहे, 1 टू गो. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल पाहायला मिळतो. थोडंसं मागडे षटक ठरलंय इथे निशांतचं. 16 धावा आतापर्यंत मात्र खर्च केला ते म्हणजे निशांत पाटीलला. शेवटचा बॉल. क्षेत्ररक्षण बदलाव थोडासा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ फील्ड यावेळेस. डावकुरा आताचा फलंदाज परत एकदा बलवंतला आपण पाहतोय. चांगली अशी बॅटिंग पाहायला मिळते. ओहो यावेळेस मात्र पूल केले. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स, चौकार, 4 रन्स. नक्कीच या 4 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 35 या आकड्यावरती. वैयक्तिक खेळीचा जर विचार केला तर तब्बल 34 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. हा बॅटिंग आहे, लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. पूर्णपणे एकटा हा किल्ला मात्र लढवत असताना बलवंतला आपण पाहतोय. ती जर झेल पकडली असती तर नक्कीच समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. महत्वाची झेल होती बलवंतची, जी दुसऱ्या बॉल वरती आली, परंतु ती झेल स्वीकारली नाही. नक्कीच येणारे 12 बॉल आणि आता मात्र गरज असेल ती 12 धावांची. म्हणून ट्रॅक वरती विघ्नेशला आपण पाहतोय. नक्कीच आता मात्र विघ्नेशला कमबॅक करावं लागेल. या खेळाडू मात्र कॅच मात्र सोडली होती, परंतु आता मात्र जर विघ्नेश हे कमबॅक केलं ती भरपाई मात्र आपल्याला पाहायला मिळेल. विघ्नेशला आपण पाहतोय आता मात्र बॉलिंग वरती स्वतःच्या जीवावरती मॅचला मात्र पुढे नेण्याचं काम मात्र करावं लागेल. पहिला बॉल तर डॉट आला. पाहावं लागेल पुढचे 5 बॉल कसे टाकण्यात येतील. समीकरण मध्ये बदलाव नक्कीच पाहायला मिळतो, परंतु क्रिकेट मित्रांनो काही घडू शकतो, काही बिघडू शकतो. पाहावं लागेल काय घडतंय. चुकी मैदानाच्या आतमध्ये घडली आहे. इथे मात्र पाहावं लागेल काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बघता बघता इथे मात्र जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र कन्व्हर्जन झालं 2 धावांमध्ये. असं लेग बायच्या स्वरूपाच्या 2 धावा ऍड होतील आणि नक्कीच 2 धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल तब्बल 37 या आकड्यावरती. अजूनही 10 धावांची आवश्यकता. येणारे 10 बॉल आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये. एका बाजूला आपण पाहतोय या मॅच मात्र झुकताना. हो सुंदर सुंदर यावेळेस लाईन पाहायला मिळते. थोडस होप्स यावेळेस मात्र मिळत असताना संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. मेहनत इथे मात्र करावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर 4 शब्दांचा यावेळेस जर विचार केला तर नक्कीच 4 अक्षरांची मेहनत या मैदानामध्ये या संघाला मात्र करावं लागेल. विघ्नेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. सामना जिंकायचा असेल तर मेहनत गरजेची आहे. परत एकदा शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. हो यावेळी बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. पाहावं लागेल. धोक्याची घंटा होती, परंतु इथे मात्र थोडंसं फंबल होत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाले. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव आहे. 38 धावा फलकावरती आता मात्र येणारे 8 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. 8 बॉल आणि 9 धावेंची गरज या मॅच मध्ये असताना पाहावं लागेल काय घडतंय काय बिघडतंय या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज मॅच आहे.
रफ अँड टफ सामना आहे. ही विकेट जर प्राप्त झाली तर समीकरणामध्ये चेंज नक्कीच पाहायला मिळेल. येणारे 8 बॉल आणि 9 धावेंची गरज या मॅच मध्ये आहे. क्रिकेट हे शेवटच्या क्षणापर्यंत देखील ही मॅच जाऊ शकते. प्रश्नचिन्ह अजूनही निर्माण आहे. स्पष्ट झालं नाहीये कोण जिंकेल ही मॅच. येणारे 8 बॉल आणि 9 धावेंची गरज या मॅच मध्ये. एका बाजूला सुरई बी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय देवरुंग हा संघ खेळतोय. कुठल्या संघाला मात्र विजयी प्राप्त होईल पाहावं लागेल. 8 बॉल आणि 9 धावेंची गरज. पुढचा बॉल. ओहो कमालीची गोलंदाजी, परंतु इथं ऑफस्टिकच्या थोडस बाहेर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंच आमच्या दिशेने वळतात. त्यासाठीच व्हाईट बॉल पुनश्च एकदा बॉल टाकावं लागेल. इथे मात्र येणारे 8 बॉल आणि आता मात्र 8 धावेंची गरज या मैदानाच्या आतमध्ये आहे. काय घडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल. काय घडेल काय बिघडेल येणारी वेळ सांगून जाईल. पुढचा बॉल. हो यावेळेस मात्र फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला या बॉल वरती. आलेला हा क्वालिटी षटकार. 6 धावा. नक्कीच या 6 धावेच्या मदतीने संजीवनी देण्याचं काम केलं. या स्कोर काढला. 10 फलंदाज पोहोचले तब्बल 45 या आकड्यावरती. 2 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये आता पाहायला मिळते. विघ्नेश यावेळेस मात्र थोडस नाराज आहे, परंतु नक्कीच जेल खूप महाग ठरते मित्रा. हेच आपल्याला या मॅच मध्ये मात्र कळालं. कॅचेस विन द मॅचेस. त्याचप्रमाणे इथे मात्र तोच क्षण आपल्याला पाहायला मिळाला. ते विकेट जर असती तर समीकरण नक्कीच थोडंसं चेंज तर झालंच असतं. आता एका बाजूला मॅच मात्र झुकली आहे. हो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट आहे. येस आता फक्त आणि फक्त 1 धावेची गरज आहे मॅच मध्ये. येणारे 6 बॉल आणि 1 धावेची गरज. मॅच इज इक्वल. येणारे 6 बॉल 1 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाल्या रोनकला आपण पाहतोय. शेवटचं षटक घेऊन आला. दुर्ग सुरई आपण या टॉस साठी. हो यावेळेस मात्र सामना जिंकला आहे. या एका धाव्याने जय जोटिंग देवरुंग या संघाने मात्र सामना जिंकलाय. फिनिश केलाय. कौतुक करावं तितकं कमी या बलवंतचं. काय बॅटिंग. एका बाजूने मात्र तलवार लढत असताना या संघासाठी सामना जिंकला. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचं तेवढेच कौतुक. हार्डलक टीम जय दुर्ग सुरई बी. चांगला खेळ आपला देखील आजच्या दिवसामध्ये राहिला आणि नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे नो डाऊट. जिने फलंदाजी करत असताना